ज्ञानोबारायांनी वारकरी संप्रदायाचा भक्कम पाया रचला. नामदेव महाराजांनी त्याचा विस्तार केला. एकनाथ महाराजांनी त्याला भक्कम आधार दिला आणि जगद्गुरू तुकाराम महाराजांनी त्यावर भक्तीचे अलौकिक छत्र उभारले. पण जेव्हा फाल्गुन वद्य द्वितीयेला तुकोबाराय सदेह वैकुंठास गेले, तेव्हा संपूर्ण वारकरी संप्रदायावर पोरकेपणाचे सावट पसरले. आता आम्हा वारकऱ्यांना मार्गदर्शन कोण करणार? तुकोबानंतर भक्तीची ही ज्ञान पताका पुढे कोण नेणार? असा प्रश्न जेव्हा संपूर्ण महाराष्ट्राला पडला होता, तेव्हा या अथांग संप्रदायाचा संपूर्ण डोलारा सांभाळण्यासाठी खंबीरपणे पुढे आला वारकरी परंपरेचा पाचवा पाया संत निळोबाराय. तुकोबारायांच्या साक्षात अनुग्रहाने ज्यांच्या मुखातून सरस्वती प्रकट झाली, ज्यांनी एकामागून एक अशा 1900 अभंगांची अलौकिक गाथा रचली. केवळ अभंगच नाही, तर आपल्या गुरूंच्या प्रेमापोटी रचलेले 332 स्तुतिपर श्लोक, बालकृष्णाच्या मधुर कृष्णलीला आणि वेदांचे गूढ अध्यात्म सोप्या मराठीत मांडणारी प्रासादिक वाणी, कसा सांभाळला निळोबारायांनी तुकोबानंतर वारकरी संप्रदायाचा डोलारा? काय आहे त्यांच्या 1900 अभंगांची अलौकिक रहस्य गाथा? चला आजच्या विठ्ठल वाईबच्या एपिसोड 19 भाग 4 मध्ये अनुभवूया संत निळोबारायांच्या अथांग वाङ्मयाची ही भक्तिमय सफर. रामकृष्ण हरी भक्तांनो, विठ्ठल वाईबच्या या खास मालिकेत आपण संत निळोबारायांचा अलौकिक जीवन प्रवास पाहत आहोत. मागील भागात आपण पाहिले की कसे 42 दिवसांच्या कठोर अनुष्ठानानंतर तुकोबारायांनी वरून येऊन निळोबारायांना साक्षात अनुग्रह दिला आणि आपला मानसपुत्र म्हणून स्वीकारले. आणि आज या चौथ्या भागात आपण प्रवेश करत आहोत निळोबारायांच्या आध्यात्मिक साहित्याच्या अथांग सागरात. आज आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत की तुकोबारायांच्या अनुग्रहानंतर निळोबारायांच्या मुखातून प्रगट झालेली 1900 अभंगांची रचना, जगाच्या इतिहासात अद्वितीय ठरलेले गुरुभक्तीचे 332 स्तुतिपर श्लोक, निळोबारायांनी वर्णन केलेल्या बालकृष्णाच्या गोड आणि भावुक कृष्णलीला आणि सामान्य माणसाला समजेल अशा अत्यंत सोप्या भाषेत अध्यात्माचा प्रसार. वारकरी संप्रदायाचा हा साहित्यिक वारसा समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तुकोबारायांचा वरदहस्त मस्तकावर पडताच निळोबारायांचे जीवन पूर्णपणे बदलून गेले. ज्या मुखातून अनुष्ठानादरम्यान शब्दही निघत नव्हते, त्याच मुखातून आता अथांग काव्यसरिता वाहू लागली. निळोबारायांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात 1900 पेक्षा जास्त अभंगांची निर्मिती केली. हा केवळ एक आकडा नाही भक्तांनो, ही साक्षात पांडुरंगाची आणि तुकोबारायांची कृपा होती. तुकोबारायांना वैकुंठ गमनानंतर वारकरी संप्रदायाच्या वारकरी भक्तांच्या मनात निर्माण झालेली पोकळी निळोबारायांच्या अभंगांनी भरून काढली. जेव्हा जेव्हा वारकरी हताश व्हायचे, तेव्हा निळोबारायांचे अभंग त्यांना तुकोबांच्या विचारांची आठवण करून द्यायचे. निळोबारायांची अभंगगाथा म्हणजे भक्तिरसाचा एक असा महासागर आहे, ज्यामध्ये ज्ञान, वैराग्य, भक्ती आणि कर्माचा अतिशय सुंदर संगम पाहायला मिळतो. त्यांनी रचलेला प्रत्येक अभंग म्हणजे वारकरी विचारांचा एक एक भक्कम दगड होता, ज्याने तुकोबानंतर हादरू पाहणाऱ्या वारकरी परंपरेच्या इमारतीला पुन्हा एकदा अढळ बनवले. भक्तांनो, संतांचा हा अमूल्य साहित्यिक वारसा तुमच्यापर्यंत पोहोचवणे हाच विठ्ठल वाईबचा ध्यास आहे. जर निळोबारायांचे हे कार्य तुमच्या हृदयाला स्पर्श करत असेल तर आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून भक्तीची ही ज्योत अखंड तेवत राहील. निळोबारायांच्या 1900 अभंगांपैकी सर्वात अलौकिक आणि अद्भुत भाग कोणता असेल, तर तो म्हणजे त्यांनी आपल्या गुरुवर म्हणजे संत तुकाराम महाराजांवर रचलेले 332 स्तुतिपर श्लोक.
जगाच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक इतिहासात एका शिष्याने आपल्या गुरूच्या प्रेमापोटी 332 श्लोकांची सलग रचना करावी असे उदाहरण दुर्मिळच. निळोबारायांनी तुकोबांचे वर्णन करताना आपल्या सर्व भावना ओतल्या. ते लिहितात, तुकोबा हे केवळ माणूस नव्हते, तर ते साक्षात परब्रह्माचे अवतार होते. निळोबारायांनी तुकोबांच्या चरित्रातील प्रत्येक प्रसंग, त्यांचे वैराग्य, त्यांचा अभंग प्रसाद आणि त्यांचा अनुग्रह या सर्वांचे वर्णन या श्लोकांमध्ये केलेले आहे. तुका तोची राम, तुका तोची कृष्ण असे म्हणत निळोबारायांनी तुकोबारायांना साक्षात ईश्वराच्या स्थानी बसवले. ही 332 श्लोकांची रचना म्हणजे शिष्याने गुरुला वाहिलेली सर्वात सुंदर आणि अजरामर काव्य पुष्पांजली ठरली. एका शिष्याची आपल्या गुरुवरील ही पराकोटीची भक्ती पाहून तुमचेही मन भरून आले असेल ना? कमेंट सेक्शनमध्ये ज्ञानदेव तुकाराम, निळोबाराय माऊली तुकाराम असा जयघोष नक्की लिहा आणि हा भक्तिमय व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारांसोबत शेअर करायला विसरू नका. गुरुभक्तीच्या श्लोकांसोबतच निळोबारायांनी भगवान श्रीकृष्णाच्या बाललीलांचे अतिशय मधुर वर्णन केले आहे. बाळकृष्णांचे रांगणे, यशोदेचा वात्सल्य भाव, गोपींचा आनंद आणि गोकुळातील लीला निळोबारायांनी आपल्या अभंगातून अशा प्रकारे साकारल्या आहेत की अभंग ऐकताना साक्षात श्रीकृष्ण डोळ्यांसमोर उभा राहतो. यासोबतच निळोबारायांचे सर्वात मोठे योगदान म्हणजे सोप्या भाषेतील अध्यात्म. संस्कृतमधील कठीण वेद, उपनिषदे आणि गीतेचे गूढ तत्वज्ञान सर्वसामान्य शेतकरी, कष्टकरी आणि वारकऱ्यांना समजेल अशा अतिशय साध्या, सोप्या आणि प्रासादिक मराठी भाषेत निळोबारायांनी मांडले. अध्यात्म म्हणजे केवळ संन्यास किंवा कर्मकांड नाही, तर प्रामाणिकपणे आपले कर्तव्य करत विठ्ठल नामस्मरण करणे म्हणजेच परमार्थ. हा विचार निळोबारायांनी घराघरात पोचवला. म्हणूनच तुकोबानंतर वारकरी संप्रदायाचा हा डोलारा अत्यंत समर्थपणे पाळणारा, सांभाळणारा 5वा पाया म्हणून संत निळोबारायांचे नाव इतिहासात सुवर्ण अक्षरांनी कोरले गेले. विठ्ठल भक्तांनो, ज्यांनी 1900 अभंगांची रचना करून 332 स्तुतीपर श्लोकातून गुरुचा महिमा गाऊन आणि सोप्या अध्यात्मातून वारकरी परंपरेचे रक्षण केले, अशा तुकोबारायांच्या मानसपुत्राला संत निळोबारायांना आमचा शतशः प्रणाम. संत निळोबारायांनी रचलेला हा साहित्याचा आणि भक्तीचा वारसा आजही लाखो वारकऱ्यांचे जीवन उजळून टाकत आहे. निळोबारायांचा हा दिव्य प्रवास आणि त्यांच्या जीवनचरित्राचा अंतिम टप्पा आपण पाहणार आहोत पुढच्या भागात, म्हणजेच एपिसोड 19च्या भाग 5 मध्ये. मित्रांनो, आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या लाडक्या विठ्ठल वाईब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत पांडुरंगांचे नामस्मरण करत रहा आणि बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. संत निळोबा महाराज की जय. राम कृष्ण हरी.